वंडले गावामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वालम्यांकडूनही पाणीपुरवठ्यात दुजाभाव, प्रहारच्या नेतृत्वात माजी कार्यालयावर धडक, भातकुली. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील येणाऱ्या वंडले गावात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने गावातही पाणीपुरवठा केला जातो. मात्र गावामध्ये 2 गटात पाणीपुरवठ्यालाही घेऊन दुजाभाव केला जात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. मालटेकडीजवळ असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर प्रहारच्या नेतृत्वात धडक देऊनही 31 मे रोजी दुपारी 12 वाजता सुमारास यावेळी कार्यालयामध्ये जाऊनही त्यांनी निवेदन देण्यात आले आणि गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या वालमॅन दुजाभाव करतो आणि त्यालाही अधिकाऱ्यांचे पाठबळ आहे असा आरोपही करण्यात आला. 8 दिवसातही गावातील प्रत्येक घरामध्ये सुरळीत आणि एकसारखे पाणीपुरवठा न झाल्यास महिलाच्या वतीने आणि ग्रामस्थानिकाच्या वतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी गावातील उपस्थित नागरिकांनी केला आहे. या कार्यालयामध्ये ही वडली गावची सर्व ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी आलेली होती आणि त्यांची तक्रार होती की त्या गावामध्ये समप्रमाणात पाणी मिळत नाही. अर्ध्या गावात पाणी मिळते, अर्ध्या गावात पाणी मिळत नाही. आणि नेमके आमचे डिप्टी इंजिनियर आज सुट्टीवरती असल्यामुळं व मी थोडं बाहेरगावी असल्यामुळं त्यांचे मला फोन आलेत आणि मग मी तातडीनं त्यांच्या भेटीसाठी या ठिकाणी आलो. त्यांचे सर्व व्यथा ऐकून घेतले मी. तर त्याच्यामध्ये टाकीमध्ये पाणी असताना अर्ध्या गावाला मिळते, अर्ध्या गावाला मिळत नाही. तर कुठं काही मिसमॅनेजमेंट आहे का याची आम्ही आता चौकशी चालवलेली आहे. तिथले वॉलमन, तिथले सुपरवायझर यांच्याशी संपर्क साधून तिथले कंत्राटदार यांना धारेवर धरून सगळ्या लोकांना कोणत्याही प्रकारची पार्शिलिटी न करता सगळ्यांना पाणी मिळेल अशा प्रकारची उपाययोजना आम्ही आता करतो आहे आणि त्याचा रिझल्ट हा आज संध्याकाळपासून उद्यापर्यंत आपल्याला मिळून जाईल. आणि जर ते परवा पाणी मिळालं नाही आणि जर वॉलमन आमचे जर योग्यरीतीनं काम करत नसेल तर त्यांच्यावरती आम्ही एक ड्रास्टिक ॲक्शन घ्यायचं आम्ही ठरवलेलं आहे.